शिवसकाळ मित्रांनो, तुमचं हार्दिक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल भटकंती अनलिमिटेडवर। तर मित्रांनो, भरपूर दिवस झाले आपली सह्याद्रीमधली भटकंती खूप कमी झालेली होती आणि भरपूर दिवसानंतर आज आपण आलो आहोत पुन्हा सह्याद्रीमध्ये। सह्याद्रीमध्ये आज आपण आलो आहोत मित्रांनो इगतपुरीमधील त्रिंगलवाडी या किल्ल्याला भेट देण्यासाठी। आज त्रिंगलवाडीमध्ये तुम्हाला भरपूर काही बघायला मिळणार आहे। गेले 10व्या शतकातील इथे जैन लेणी आहेत, खाली जैन लेणी त्यासुद्धा बघायला भेटतील। त्या पूर्ण तुम्हाला दाखवतो आणि वरतीसुद्धा जाऊन पूर्ण गड आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर मी आणि निलेश आज आलेलो आहोत तिथे। बघू आता खाली आहेत आम्ही पायथ्याशी येते। आम्ही आता पत्र्याची वाडी ह्या गावामध्ये आहोत, म्हणजे मागे गाव आहे ते थोडं पुढच्या साईडने आलो आम्ही चालत, गाडी मागे पार्क केलेली आहे। आणि ह्या बाजूला बघताय ना, हा आहे पूर्ण त्रिंगलवाडी फोर्ट दिसतोय तो। आपल्याला ह्या वाटेमार्गे पुढे जायचं आहे आणि त्या खालच्या साईडला ती जैन लेणी आहेत आणि नंतर मग आपल्याला त्या साईडनं वरच्या साईडला जायचं आहे त्रिंगलवाडी किल्ल्यावर। तर आपण आता इथनं आपला प्रवास चालू करू। हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की खूप सुंदर होणार आहे हा व्हिडिओ। गडावर बघण्यासारखं भरपूर असं ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या जवळपास 10व्या शतकातल्या आहेत आणि लेण्या, काही कोरीव लेण्या सुद्धा आहेत, तर त्या सुद्धा बघायला भेटतील। आता आपण 5-10 मिनिटं चालत आलेलो इथे आणि जवळपास जैन लेण्यांच्या जवळ आलेलो आहे। इथे एक 2 मिनिटं 3 मिनिटाच्या अंतरावर जैन लेणी आहेत आणि आता तिथे आल्या पहिलं स्टार्टिंगलाच एक शिल्प लागते इथे। हे बघा, विरगळ आहे ते, हे बघू शकता असं विरगळ आहे। इथे शंकराची पिंड आहे आणि इथे 2 प्रार्थना करताना एक पुरुष आणि एक स्त्री दाखवलेली आहे आणि खाली नंदी दाखवलेला आहे आणि खाली घोड्यावर बसून कोणतरी दाखवलेलं आहे। आता या साईडनं आपल्याला वरती जायचं जैन लेण्यांच्या या साईडला, जिकडे निलेश चाललेला आहे। पुढे गेलो ना की जैन लेणी आहेत, तिथे पण आपल्याला भरपूर काही बघायला भेटेल। फायनली पोहोचलो आपण लेण्यांजवळ, त्या लेण्या आहेत, तिथे जाऊन पूर्ण लेणी एक्सप्लोर करू आता। इथे बघू शकता तुम्ही 4 खांब होते, त्यातले 3 खांब पडलेले आहेत। असं सेम स्ट्रक्चर आपल्याला हरिश्चंद्रगडावर सुद्धा भेटतं बघायला। मित्रांनो, असं म्हटलं जातं की हे 4 खांब 4 युग दर्शवतात। एक सतयुग, दुसरं त्रेतायुग, तिसरं द्वापरयुग आणि चौथं कलयुग। 3 युग संपलेली आहेत आणि हा राहिलेला आहे तो कलयुगाचा खांब। ज्यावेळेस कलयुग संपेल त्यावेळेस हा चौथा खांब सुद्धा पडेल असं म्हटलं जातं। कार्विंग केलेले आहे, डिझाईन केलेले आहे एकदम बारीक। इथे पण बघू शकता ही जी डिझाईन आहे ह्याच्या बघा इथनं आरपार करून पूर्ण। आणि मित्रांनो, गुहेच्या आतमध्ये आपल्याला जी समोर मूर्ती दिसते
ती अर्धी खंडित आहे, पण हे जैन तीर्थकर होते ऋषभनाथ, त्यांची मूर्ती इथे बनवलेली आहे. वरचा भाग खंडित आहे, आपण जवळ जाऊन बघू. हे जैन तीर्थकर ऋषभनाथ त्यांची मूर्ती इथे बनवलेली होती. वरचा भाग खंडित झालेला आहे आणि अजूनही जशाच तशी बाकीची मूर्ती इथे बघायला भेटते आपल्याला. त्यांचा हा भाग जो पायाचा भाग आहे हा प्रॉपर दिसतोय. आणि इथे आहे ना, इथे लिहिलेलं पण आहे शके 1266 आणि पुढे मजकूर लिहिलेला आहे. हा पूर्ण प्रॉपर दिसत नाही आता. इथे एक नंदींची मूर्ती आहे. या साईडला आपल्याला चौथरा भेटतोय बघायला आणि तिथेच एक व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे आणि वरचा भाग पडीत झालेला आहे. कदाचित हा पॅक असावा अगोदरच्या काळामध्ये. आणि हा चौथरा कशासाठी वापरायचे माहीत नाही, पण कदाचित हा चौथरा झोपण्यासाठी किंवा बसण्यासाठी वापरत असावेत ते. मित्रांनो, याच्यामध्ये मेन गोष्ट बघण्याची आहे की याचं जे स्थापत्यकला आहे, जे कार्विंग केलेलं आहे ते बघण्याच्या ह्याच्यामध्ये आहे. पूर्ण कार्विंग जी केलेली आहे ना, हे बघून तुम्हाला अजूनही ते मन भरणार नाही असं कार्विंग केलेलं आहे. अगदी छोटी छोटी नक्षीकाम केलेलं आहे, जसे ते बघू शकता. हे पूर्ण कोरीव आहे. वरच्या साईडला सुद्धा कोरीव आहे पूर्ण. या साईडला सुद्धा चौथरे भेटतात आपल्याला बघायला, जसे त्या साईडला सेम होते तसे त्या साईडला. आणि इथे सुद्धा एक खिडकी आहे. इथे बघा आपल्याला पूर्ण पॅक दिसतंय ना, सेम तसंच त्या साईडला पण पॅक होतं. काळानुसार ते ढासळलेलं आहे तिथनं आणि खाली त्याचे अवशेष पडलेले आहेत. आपल्याला जैन मंदिर पूर्ण फिरून झालेलं आहे. आतमध्ये जाऊन आलेलो आपण आणि तुम्हाला दाखवलं सुद्धा. इथे बऱ्यापैकी ना साफसुथरी दिसते, म्हणजे काही कचरा दिसत नाही आहे, बिलकुलच कचरा नाही दिसत आहे. झाडू मारून ठेवलेलं आहे, कारण की अजूनपर्यंत दिसतंय खूप. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण क्लीन आहे. आणि मेन गोष्ट अशी आहे की खूप चांगल्या प्रकारे देखभाल याची करत आहेत. दुसरी गोष्ट, इथे प्लांटेशन केलेलं आहे, बघू शकता. इकडे झाडं लावलेली आहेत आणि खूप सुंदर बगीचा टाईप बनवलेला आहे. इथे फुलांची झाडं आहेत, काही फळांची झाडं आहेत, म्हणजे केळी वगैरे लावलेले आहेत. आणि पडीत अवशेष खूप मस्त रचलेले आहेत, म्हणजे अगदी ते बघण्यासारखे आहेत. एक एक गोष्ट जी कार्विंग केलेली ना छोटी छोटी, आम्हाला इथनं जायला मन होत नाही आहे, पण आपल्याला गड एक्सप्लोर करायचा आहे पूर्ण. आणि आपण जाणार आहोत कावनईवर सुद्धा. ह्या जागेवरून आपण रजा घेतो आणि पुढच्या साईडने जातोय, कारण की आपल्याला गड एक्सप्लोर करून पुन्हा ह्याच वाटेने यायचं आहे. तर एकदा पुन्हा आपण भेट जाताना घेणार आहोत त्याची. ज्यांना कुणाला बघायचं असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये काय आहे, तर ही कला येऊन बघावी, कारण की 10व्या शतकामध्ये एवढी बारीक कोरीव कामं ना कुठे बघितली नसतील तुम्ही. इथे बघू शकता. आणि इथे बगीचा व्यवस्थित आहे. आणि तुम्ही बघू शकता तर प्लास्टिकचा एकही पीस किंवा एकही तुकडा आपल्याला कुठे बघायला मिळत नाही जवळपास. ही झाडं लावली आहेत बघू शकता आणि पूर्ण साफसुथरं आहे. इवन आतमध्ये गुहेमध्ये सुद्धा एवढं क्लीन आहे ना की बेहिसाब. मी अजूनपर्यंत भरपूर ट्रेक्स केले, भरपूर अशा लेण्या बघितल्या, पण तिथे एवढी साफसफाई मी बघितली नाहीये जी इथे बघतोय. खरोखर हा किल्ला जास्त व्हायरल नाहीये, त्रिंगलवाडी फोर्ट, पण
अगदी म्हणजे बोलतात ना, जिथे व्हायरल जी गोष्ट होते तिथे काही गोष्टी आपल्या हिंदू समाजाच्या ज्या आहेत, त्या जुन्या गोष्टी ज्या आपल्या आहेत ना, तिथे अक्षरशः वाट लावून ठेवलेली आहे. आणि हे त्याचं प्रत्यक्षात उदाहरण आहे की इथे बघू शकता आहे की हे ज्यांनी सांभाळलेलं आहे ते एवढं सुंदर सांभाळलेलं आहे. हे जे इथे तुम्हाला होल्स दिसतात ना, होल्स, या होल्समध्ये आहे ना पूर्वी काय करायचे माहिती आहे का, त्याच्यामध्ये लाकडी ठोकळा जो असायचा ते टाकायचे आणि त्याच्यावर एक शेड बनवायचे. शेड यासाठी की जर बाहेर तुम्हाला तप करायचा असेल किंवा जर तुम्हाला विश्रांती करायची असेल तर त्यासाठी ते शेड बनवायचे. पूर्वीच्या काळी मोस्ट वापर जो होता ना तो लाकडाचा करायचे. तर त्यासाठी अशा काही गोष्टी केलेल्या होत्या. मस्त आहे. एकदा नक्की तुम्ही त्रिंगलवाडीला भेट द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की आपल्याकडे जे आहे महाराष्ट्रामध्ये जे आहे ना ते आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतोय. 3238 फूट उंचीचा त्रिंगलवाडी किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई डोंगर रांगेतील त्रिंगलवाडी किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टिकोनाने सोपा समजला जातो. इगतपुरी परिसरातून सह्याद्रीची एक रांग पश्चिमेकडे पसरलेली आहे. याच रांगेत त्रिंगलवाडी, बळवंतगड आणि कावनई हे किल्ले आहेत. तर आता जी छोटी बघितली ना तुम्ही, ती इथे खाली राहते. खाली एक छोटं पडगी बांधतो ना, झाप असतं त्या टाईपचं आहे, तिथे राहते ती. आणि तिला विचारलं की शिकते वगैरे का, तर ती नाही बोलते. एवढ्या वरती खूप लांब आहे. शाळा गावात जवळ, एवढी काही लांब पण नाही आहे. अगदी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरच आहे. जास्त काय बोलू नाही शकलो कारण की डायरेक्ट तोंडावर बोलली का नाही शिकत आहे. खाऊ खाण्यासाठी तिला 10 रुपये दिले. आम्ही ते विश्रांती घेतो थोडा वेळ, कारण की आता परत जो नॉनस्टॉप ट्रेक स्टार्ट होणार तो डायरेक्ट आम्ही गडावर थांबणार आहोत. ज्या जैन लेणी आहेत ना तिथे शूट करायला थोडासा वेळ लागला, पण जो ट्रेक आहे जर तुम्ही नॉनस्टॉप आले वरती आणि जर जाताना जर ती लेणी जर एक्सप्लोर केली तर हा मात्र तुम्ही 30 मिनिटात वरती चढू शकता. 10 ते 15 मिनिटं तुम्हाला गड फिरायला होईल आणि नंतर मग तुम्ही ती लेणी एक्सप्लोर करा. सुंदर लेणी आहे. जरी तुम्ही गड जर तुम्ही सोडला ना तर ती लेणी नक्की बघा. मित्रांनो 25 मिनिटांमध्ये आपण पोहोचलो त्या पठारावर. समोर दिसतोय ना त्रिंगलवाडी फोर्ट आहे आणि ह्याच्या ह्या साईडने तिथे झाडं दिसतात बघा. तिकडनं आपल्या वरती जाण्यासाठी त्या थ्रिल पायऱ्या आहेत ज्या या गडाच्या आकर्षण आहेत मेन. काही मिनिटांमध्ये आपण तिथे पोहोचू. इथे हा पठार आहे पूर्ण आणि ह्या साईडला बघा, त्या साईडला आहे ना भगवा ध्वज कसा लहरतोय. ह्या साईडला गाव आणि तो पूर्ण जो आहे तो आहे त्रिंगलवाडी डॅम पूर्ण. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जैन लेणींवरून या किल्ल्याची निर्मिती साधारण 10व्या शतकात झाली असावी. हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे ज्ञात नाही. मात्र 1688च्या शेवटी मुघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. मित्रांनो, गडाचं जे मेन आकर्षण आहे, गडाच्या ज्या पायऱ्या आहेत त्रिंगलवाडीच्या, ह्या आपल्याला हरिहर किल्ल्याची आठवण करून देतात. आणि त्याचा जो महादरवाजा आहे ना, तो मित्रांनो महादरवाजा आपल्याला स्वराज्यामधील बऱ्याचशा अशा किल्ल्यांची आठवण करून देतो. अशा थ्रिल पायऱ्यांच्या जवळ आता आम्ही पोहोचलेलो आहे आणि त्याची सुद्धा मजा आता मी तुम्हाला दाखवणार आहे. पायऱ्या एवढ्या सुंदर आहेत ना की सांगू नाही शकत. आता फटाफट हा पॅच चढून घेऊ आपण आणि तुम्हाला पूर्ण प्रॉपर मी दाखवायचा प्रयत्न करीन माझ्या हिशोबाने. फटाफट आता वरती जाऊ.
आणि हे गौमुखी आकाराचं असं महाद्वार आहे. ह्या पद्धतीचं कंस्ट्रक्शन बनवण्याचं कारण असं आहे की शत्रूंनी कधी आक्रमण केला ना तर त्याला पुढचा अंदाज दरवाजा कुठे आहे तो समजायला नको, म्हणून ह्या टाईपचं कंस्ट्रक्शन करून घ्यायचे. ह्या पायऱ्या आहेत, अगदी बघू शकता तुम्ही, जवळपास 85 डिग्रीच्या ह्या पायऱ्या आहेत मित्रांनो. पायऱ्यातून वर येताच आपल्याला दिसतं काय बघा, गड देवता मारुतीराय मागे आहेत ना. प्रत्येक गडावर जेव्हा तुम्ही पायऱ्या चढून वरती जाता तर अगोदर दर्शन तुमचं मारुतीरायांचं होतं. ठीक आहे, इथे सुद्धा आहे आणि ती 5 ते 6 फूट उंचीची आहे. आणि ह्या साईडला जो तुम्हाला महादरवाजा दाखवला आहे ना, सह्याद्री प्रतिष्ठानाने बनवलेला आहे. खूप मस्त बनवलेला आहे, अगदी मोठा असा दरवाजा आहे. तुम्हाला पूर्ण दाखवतो. सध्या इथे बसून आपण थोडंसं मन भरून बघून घेऊ या वास्तूला, कारण की अखंड दगडामध्ये कोरलेली अशी वास्तू आहे. तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला चारी साईडला दगड पूर्ण कोरलेला आहे. ठीक आहे, तर ही वास्तू आपण व्यवस्थित बघू आणि मग पुढच्या वाटेला लागू. महादरवाजा ह्या साईडला तुम्ही बघू शकता. हिरण्यकशिपू त्याचे प्राण्यांचे 2 हे आहेत. महादरवाजा आत जातात आपल्याला दोन्ही साईडला 2 देवड्या बघायला मिळतात. मित्रांनो, देवड्या म्हणजे सैनिकांसाठी आराम करण्याची जागा. इथे काही वाड्याचे अवशेष दिसतात आणि इथे ना पाणी जमा झालेलं आहे पावसाळ्यामध्ये. कदाचित इथं पाण्याचा टाका असावं. त्याच्या समोर हा जो आहे हा भव्य वाडा दिसतोय मित्रांनो. हा एवढा मोठा पूर्ण वाडा आहे. आतमध्ये काही खोल्यांचे पण अवशेष आहेत त्यांच्या, आणि त्या साईडला सुद्धा आपल्याला वाड्यांचे अवशेष दिसत आहेत. पुढच्या साईडला सुद्धा आहेत, या साईडला वगैरे बऱ्यापैकी इथं आपल्याला 5-6 वाड्यांचे अवशेष भेटत आहेत सगळे. असं रान माजलेले काही ठिकाणी भरपूर. या रानामध्ये जायची चुकी ना करू नका. चुकून त्या रानामध्ये जर पाण्याचं एखादं टाका असलं ना तर लेण्याचे देणे पडतील. सहसा या वाट्यामध्ये पाण्याचं टाका नाहीये, त्या खालच्या साईडला आहेत. रिस्क नको, कारण की हे बघा आता इथे पण बघू शकता तुम्ही. इथे पण बघा कसा खड्डा आहे बघा. जर ह्याच्यामध्ये गेला ना तर पाय मोडण्याचे पुरेपूर एकदम म्हणजे चान्सेस आहेत. हे बघा मित्रांनो, हे जे मोठं गवत वाजले ना ह्याच्यामध्ये जायची ना चुकी करू नका, कारण की हे एकतर पाण्याच्या टाक्यांमध्येच येतात हे गवत, किंवा एखादं तलबिल असतं किल्ल्यावर त्या तल्यामध्ये असं गवत येतं. हे जे मोठं गवत आहे ना, कारण की ना त्याच्यामध्ये पटकन कधी आतमध्ये जाल ना तर सांगू नाही शकत. तर मित्रांनो, आता आपण अशा स्पॉटला पोहोचणार आहोत ना की जिथून आपल्याला 2 ते 3 किल्ले दृष्टिक्षेपात येतात चांगलेच. आणि समोर गेलात ना तर आपल्याला नागफणी, भास्करगड आणि हरिहरगड एकदम पुरेपूर दिसतोय. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो मी, चला. ज्या वाटेने आपण आलोय मित्रांनो, सरळ आलात ना की एक ह्या साईडला डाव्या साईडला एक पाण्याचं टाकं दिसतंय. पाणी आहे ना साफ सुथरं आहे. कोणीतरी मूर्ख माणसाने भाकरी पण टाकलेल्या आहेत, पण त्यामध्ये मासे बघा, मोठे मोठे मासे दिसत आहेत. आपला एक मित्र आहे, ट्रेकिंग साठी एवढा उत्सुक असतो ना, अक्षरशः कसाऱ्याला आहे तो, आणि तो इकडे यायला निघालाय. बाईक घेऊन निघणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला लवकरात लवकर हा गड कव्हर करून पोहोचायचं तिकडे. तो म्हणतो त्रिंगलवाडी मी नाही केला तुमच्यासोबत चालेल, कावनही मी तुमच्यासोबत करणार. तो बाईक घेऊन निघतोय. असे असतात काही दुर्ग वेडे जे त्यांना कधी सांगा नेहमी रेडी असतात. आणि आमचा एक अजून मित्र आहे, त्याची सध्या मॅच चालू आहे म्हणून आला नाही. आमचा माउंटेनर पठ्ठा हार्दिक साने, मॅन फ्रॉम शिरवली. समोर आहे ना, समोर ह्या साईडला, आता मला वाटतं तुम्हाला दिसणार नाही तो, पण तिथे आहे हरिहर. एक्झॅक्ट त्याच्या बाजूला आहे नागफणी, आणि त्याच्यात थोडंसं कडेला गेलं ना तर तिथे आहे आपला भास्करगड. तर ही आहे पूर्ण सह्याद्री रांग मित्रांनो. हा जो हरिहर किल्ला आहे याच्या बाजूला बघा ती दिसते ना ही लाईन पूर्ण, ती आहे ब्रह्मगिरी. मंदिराजवळ बघायला मिळतं आपल्याला एक शिवलिंग, हे मंदिर, आणि आतमध्ये 3 मूर्त्या आहेत. एक गणपतींची मूर्ती आहे आणि 2 देवींच्या आहेत बहुतेक. आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ. अगोदर आहेत ना शूज आपले या साईडला काढून ठेवू कुठेतरी. मंदिराचं स्ट्रक्चर बघू शकता. हे आपल्याला कळसुबाई तुम्ही जर गेला असाल कधी त्या टाईपचं वाटतंय.
आम्ही आज कावनाई करून त्रिंगलवाडीला आलो आणि लेण्यांच्या इथं खाली पाहिलं आणि मग पूर्ण गड हिंडलो, टॉपला पण गेलो आम्ही. आणि आता दुसरे एक हनुमान दरवाजाच्या इथनं वरती आलो, महादरवाजा, आणि तिथनं आता दुसऱ्या दरवाजाने आम्ही खाली जाणार. कसं वाटलं मग तुम्हाला गड फिरून? मस्त वाटलं, गड फिरून मस्त वाटलं. आणि ऑब्व्हियसली छत्रपतींचं आठवण तर यायलाच पाहिजे तुम्हाला, थोरले महाराजांची. हे तर आहेच, त्यामुळे कुठल्याही गड किल्ल्यांवर गेल्यानंतर आपल्याला ती महाराजांची पहिली आठवण येतेच. ती पहिली आठवण येते आपल्याला. आणि ऑब्व्हियसली आम्ही हे 2 गड केले, त्यामुळे आम्हाला एक सेन्स ऑफ अचिव्हमेंट आलीच. काही नाही, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आपली स्थापत्यकला जास्त महान आहे, माहिती आहे ना. बरोबर. आणि तेच बघण्यासाठी प्रत्येक गड हा वेगळा वाटतो आणि त्याचा आनंद वेगळा असतो. तेच मजा घेण्यासाठी गड फिरा वाटतात आणि शिवाजी महाराजांची आठवण होते प्रत्येक ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जे गडांचे अवशेष बघितले तिथनंच एक बाजूनी वाट जाते, ती खाली उतरायला सेकंड दरवाजा. आपण झालो तो हनुमान दरवाजा होता आणि ह्या वाटेने आपण खाली चाललो आहे. इकडनं पण पुरेपूर पायऱ्या कोरलेल्या आहेत खालीपर्यंत, आणि मी तिकडनं डायरेक्ट त्या पठारावर जातो जिथे आपण स्टार्टिंग केलेली प्लॅटून. गड उतार करून परत मित्रांनो आपण आलो आहोत ह्या लेण्यांच्या ठिकाणी. आम्ही चालू इकडनं कावनाईला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा व्हिडिओ, सबस्क्राईब करा आपला चॅनल आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा. आणि तुमची आम्हाला साथ हवी आहे. खूप ऊन लागतं, खूप कष्ट करावं लागतं त्यामध्ये. आणि तुमची प्रतिक्रिया ह्या गडाला बघून आणि ह्या लेण्यांना बघून काय वाटते ना ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आम्ही तुमची घेत आहोत रजा. एका नवीन व्हिडिओची वाट बघा, नक्कीच लवकर घेऊन येऊ. आपला सेकंड पार्ट ह्याचाच कावनाईचा. जय महाराष्ट्र, जय शिवराय.